अनपेक्षित लग्नगाठ भाग 9. माया आर्याला स्कूलमध्ये सोडून घरी आली असते आणि बाबांबरोबर बसून सचिनच्या लग्नाच्या तयारीबद्दल बोलत असते. बेल वाजते म्हणून ती जाऊन दरवाजा उघडते. सचिनला समोर बघून तिला आश्चर्य वाटतं. माया म्हणते, बाबा, आज सूर्य कुठून उगवला होता? साहेब सुट्टीवर असताना एवढ्या सकाळी दर्शन झाले. सचिन म्हणतो, आधी मला आत तर येऊ दे, मग बोल तुला जे बोलायचं आहे ते. तिच्या डोक्यात मारत बोलतो. माया म्हणते, मला मारू नकोस बाबा, ह्याला सांगा ना आधी. पाटील म्हणाले, तुम्ही दोघं अजून लहान आहात का? सचिन म्हणतो, बाबा, मी काही केलं नाही हिला. हिला तर फक्त चान्स पाहिजे असतो मला बोलायचा. तुमच्या दोघांचं झालं असेल तर सचिन, जा लगेच फ्रेश होऊन ये, नाश्ता तयार आहे, लगेच घेऊन येते सर्वांसाठी. आई बोलतच किचनमधून बाहेर येते. आलोच लगेच, खूप भूक लागली आहे, बोलून सचिन आत जातो आणि लगेच फ्रेश होऊन येतो. सगळे मिळून नाश्ता करत लग्नाच्या तयारी कुठपर्यंत आली आहे हे डिस्कस करत असतात. माया म्हणते, तुम्ही दोघं पहिले कपल असाल ज्याच्या लग्नाच्या पत्रिका वाटायला सुरुवात झाली तरी तुमचे अजून लग्नाचे कपडे खरेदी करून नाही झाले. सचिन म्हणतो, बरं झालं आठवण केलीस, आज दुपारी जायचं आहे शॉपिंगला. युविका हाफ डे घेणार आहे आज. माया म्हणते, बायकोला भेटायची एवढी घाई, म्हणून आज सकाळी सकाळी आलास तर? पाटील म्हणाले, अगं तिनेच उठवून आणलंय आज सकाळी सकाळी, नाहीतर साहेब काही आले नसते एवढ्या पहाटे उठून. बरोबर ना सचिन? माया म्हणते, म्हणजे समजलं नाही मला. अगं, काल युविका पुण्याला गेली होती, ऑफिसचं काम होतं म्हणून, आणि संध्याकाळी घर बघायला पण गेली होती, लेट झालं म्हणून तिथेच राहिली. पण आज तिला ऑफिसला जायचं होतं म्हणून तर ह्याला सकाळी सकाळी घेऊन आली, नाहीतर साहेब काही उठले नसते. सचिनची आई बोलते. तसे सगळे हसायला लागतात. मला थोडं झोपायचं आहे. तुमचं चालू दे, झालं की थोड्या वेळाने उठवा मला, बोलून सचिन लगेच उठून जातो. बेडवर पडून कालचा दिवस आठवून 1 तास हसत असतो. मग मोबाईल कडून युविकाला आय लव्ह यू मेसेज करून झोपून जातो. इकडे युविका मॅडम पण ऑफिसमध्ये बिझी असतात. निशा बरोबर बसून कालच्या मीटिंग मधल्या काही पॉइंट्सवर काम चालू असतं. मोबाईल ब्लँक होतो म्हणून तिचं लक्ष तिकडे जातं आणि सचिनचं नाव पाहून ती मोबाईल चेक करते आणि गालातल्या गालात हसत त्याला आय लव्ह यू टू रिप्लाय करते. निशाचं लक्ष तिच्याकडे जातं. मॅडम, तुमचं हसून झालं असेल तर आम्हाला पण जोक सांगा, म्हणजे आम्ही पण हसू. निशा बोलते, काही नाही, चल लगेच हे कम्प्लीट करू, मला आज लवकर पण जायचं आहे. युविका तिला बोलते आणि परत कामात बिझी होते. इकडे युविकाच्या घरी पण लग्नाची तयारी जोरात चालू असते. पप्पा वेळ मिळेल तसा जाऊन पत्रिका वाटत असतात. युविकाच्या आईला मात्र अजून नवरा नवरीची शॉपिंग झाली नाही याचं फार टेन्शन असतं. दुपारी युविका ऑफिसमधून निघते. राजच्या आधीच 2 फोन येऊन गेले असतात म्हणून ती आधी त्याला कॉल करते. राज म्हणतो, काय मॅडम, फुल बिझी का? युविका म्हणते, अरे हो, काल पुण्याला गेले होते मीटिंगसाठी, तिथले डिटेल्स आज ऑफिसमध्ये द्यायचे होते, पण रात्री पुण्याला राहिले, पण आज ऑफिसमध्ये आल्यावर ते पूर्ण केले, मग आता ते सबमिट करून झाल्यावर फ्री झाले. एका दमात सगळं सांगून मोकळी होते. राज म्हणतो, अगं पण तू तर परत येणार होतीस ना? युविका म्हणते, अरे ऑफिस नंतर सचिनचं घर बघायला गेली होती, उशीर झाला, मग रात्री तिकडेच थांबली आणि सकाळी दोघं पण एकत्र आलो. राज म्हणतो, ओ हो, मग झालं का घर बघून आणि त्या घरात राहणाऱ्याला पण? युविका म्हणते, उगाच काही अर्थ लावू नकोस हा, आणि जरी बघितलं तर तुला का सांगू? राज म्हणतो, ते जाऊ दे, तुझ्या नादात जे सांगायला फोन केला होता ते राहून जाईल. युविका म्हणते, सुट्टी कन्फर्म झाली. तो काही बोलायच्या आधीच ती एकदम आनंदाने बोलते. राज म्हणतो, यस डार्लिंग, पूर्ण 1 महिन्याची, आणि मी लग्नाच्या 15 दिवस आधी येणार आहे. युविका म्हणते, यस, म्हणजे फुल मजा करू स्नेहाच्या लग्नात केली तशी. राज म्हणतो, नक्कीच, माझ्या लाडक्या बहिणीचं लग्न आहे, फिर तो फुल धमाल बनती है. पण एक सांगायचं राहिलं, जान्हवीला बोलू नकोस मी कधी येणार आहे ते. युविका म्हणते, ओ हो, सरप्राईज अँड ऑल. राज म्हणतो, येस मॅडम, पण तुमची हेल्प हवी आहे. युविका म्हणते, अलवाईज, असं पण माझ्याशिवाय तुझं कोणतंच काम होत नाही. राज म्हणतो, बरं, जसं तू बोलशील तसं, पण आता ठेवतो, मला जायचं आहे. एकमेकांना बाय बोलून ते फोन ठेवतात. युविका घरी जाऊन फ्रेश होते आणि जेवण करून थोड्या वेळाने आई पप्पा आणि राणी सोबत ठरल्या ठिकाणी पोहोचते. तेव्हा सचिन, माया, सचिनची आई आणि पाटील पण तिथे पोहोचतात. अर्ध्या दिवस असल्याने ते आज फक्त सचिनची शॉपिंग करतात. लग्न लागताना शेरवानी आणि रिसेप्शनसाठी 3 पीस सूट घेतात.
शॉपिंग झाल्यावर सगळे जवळच एका हॉटेलमध्ये नाश्ता करायला जातात. दोघांचे पण आई वडील एका टेबलवर बसून गप्पा मारत असतात आणि माया, सचिन, युविका आणि राणी एका टेबलावर बसतात. माया आणि राणीला तर चांगला चान्स मिळतो दोघांना पण छळायचा. माया म्हणते, अरे सचिन, तू आधी बोलला नाहीस कालच्याबद्दल. म्हणजे युविका येणार होती ते राणी म्हणते, अगं तू पण आल्यावर काहीच बोलली नाही. म्हणजे तुला घर कसं वाटलं, आवडलं की नाही? माया म्हणते, युविका, तुला घर कसं वाटलं? म्हणजे नक्की घर बघितलं ना? युविका म्हणते, हो, आवडलं ना, घर खूप छान आहे. माया म्हणते, अगं तुला काही चेंज करून घ्यायची असतील तर नक्की सांग, म्हणजे आपण आधीच करून घेऊ. मला असं वाटतं सचिनच्या रूममध्ये जी गॅलरी आहे ना, तिथे काहीतरी केलं पाहिजे. युविका लगेच सचिनकडे बघते, कारण तिने रूममध्ये कोणतीच गॅलरी बघितली नसते, म्हणून तिला काय बोलावं सुचत नसतं. आणि ती कन्फ्यूज झालेली बघून राणी म्हणते, बेडरूमला गॅलरी, वा मस्त, दिला फार आवडते. तू एक काम कर, मस्त सजव, तुला जशी आवडते तशी. माया म्हणते, हो चालेल ना, तू सांग, सचिन करून घेईल. सचिन म्हणतो, ताई तू बरी आहेस ना? तिच्या डोक्याला हात लावून बघत बोलतो, मला पण कळू दे माझ्या बेडरूम मध्ये कुठे गॅलरी आहे ते. आता मला असं वाटतंय युविकापेक्षा तुलाच घेऊन जायला पाहिजे होतं घर दाखवायला, नाही का? माया म्हणते, अरे पण मी तिला विचारलं, तू का उत्तर देतोयस? सचिन म्हणतो, अगं तुला जर काही पर्सनल डिटेल्स पाहिजे तर सकाळपासून विचारायचं ना, मी सांगितलं असते. ठीक आहे, पण जेवढी पब्लिक जास्त तेवढीच किस्सा सांगायला मज्जा, हो की नाही? तो युविकाकडे बघून बोलतो. ती तर डोक्याला हात लावून विचार करत असते, आता हा काय सांगणार आहे? तर मग ऐका. आधी तर हिच्या मैत्रिणीला कटवलं, मग हिला घेऊन घरी गेलो. आता ही पहिल्यांदा घरी आली होती म्हणून हिच्यासाठी काही खायला आणि प्यायला किचनमध्ये गेलो. तसा पोहोचायला उशीर झाला होता म्हणून अंधार पण झाला होतो आणि कधी नव्हे ते लाईट गेली. मॅडम एवढ्या घाबरल्या की येऊन मिठीच मारली. तो खूप रंगवून सांगत असतो आणि युविका त्याच्याकडे रागाने बघत असते. राणीला मात्र त्याची स्टोरी ऐकून हसायला येतं आणि ती मोठ्याने हसायला लागते. सचिन म्हणतो, तुला काय हसायला? राणी म्हणते, ते काय आहे ना जिजू, तुमची स्टोरी छान आहे, पण ही आपल्या आई पप्पांच्या काळातील आहे. दुसरं म्हणजे दी अंधाराला नाही तर झुरडाला घाबरते. युविका सोडून सगळे हसायला लागतात. युविका मात्र राणीकडे रागाने बघत असते आणि तिला डोळ्यांनीच बोलते, तू घरी चल, बघते तुला. तोपर्यंत पाटील त्यांना आवाज देतात आणि तुमचं झालं असेल तर निघायचं का विचारतात. मग सगळे तिथून निघतात. सगळे पुढे गेल्यावर कोणाचं लक्ष नाही बघून सचिन युविकाला क्यूटचा चेहरा बनवून एका हाताने कान पकडून सॉरी बोलतो. एवढ्या वेळ रागात असलेला युविकाला मात्र त्याला बघून हसायला येतं. मग सचिन तिच्या बाजूला जाऊन हसी तो फसी बोलून तिला मुद्दाम धक्का देऊन पुढे जातो आणि राणीच्या खांद्यावर हात ठेवून थँक्यू सालीसाहेबा फॉर इन्फॉर्मेशन, नेक्स्ट टाइम कामाला येईल बोलून तिला डोळा मारतो. मग राणी पण तिच्या स्टाईलमध्ये त्याला बोलते, हमारे साथ दोस्ती बनाए रखोगे तो फायदे में रहोगे. मग ते दोघं पण हसायला लागतात. थोड्या वेळात सगळे आपापल्या घरी पोहोचतात. जेवण झाल्यावर युविका आईला मदत करून रूममध्ये जाते. मोबाईल हातात घेते तर आधीच सचिनचे खूप मेसेज आले असतात. आज पहिल्यांदा एकमेकांबरोबर चॅट करताना ते फॉर्मल न बोलता थोडं कपलसारखं बोलत असतात. थोडा वेळ बोलून झाल्यावर एकमेकांना गुड नाईट, आय लव्ह यू विथचे मेसेज करून झोपतात. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सगळे 11 वाजता मार्केटमध्ये भेटतात. आज युविकाची खरेदी असते आणि साड्याच घ्यायच्या असतात म्हणून सचिन सोडून बाकी पुरुष मंडळी घरीच राहणं पसंत करतात. पण आज त्यांची कमी पूर्ण करायला आर्या मात्र आली असते. लग्नासाठी नऊवारी, रिसेप्शनसाठी पूर्ण भरलेला शालू आणि अजून काही फंक्शनसाठी आणि बाहेर जाताना लागणाऱ्या 5-6 एक्स्ट्रा साड्या खरेदी करतात आणि दुपार झाली असते म्हणून बाहेरचं जेवण करतात. सचिनने आधीच थोडी सेटिंग लावून मायाला पटवलं असतं म्हणून ती आर्याचं नाव सांगून, आता जी काही थोडी खरेदी राहिली आहे ते तुम्ही दोघं करा, आम्ही घरी जाऊन आराम करतो बोलते. मग सगळे त्या दोघांना तिथे सोडून निघून जातात. सगळेजण निघून गेल्यावर युविका सचिनला विचारते, आता अजून काय घ्यायचं बाकी आहे? ती थोडा विचार करत बोलत असते. सचिन म्हणतो, काहीच नाही वेडाबाई. तिच्या डोक्यात एक टपली मारत बोलतो, बरं चलायचं का मग आता? युविका म्हणते, हो चलू, पण कुठे? सचिन म्हणतो, समजेलच थोड्या वेळाने. थोड्या वेळाने ते एका मॉलमध्ये पोहोचतात. सचिनने आधीच मूव्हीची तिकीट काढून ठेवली असतात. मस्त मूव्ही एन्जॉय करून सचिन युविकाला घरी सोडतो आणि तोही घरी जातो. दोन्ही घरात लग्नाची तयारी चालू असते
आणि सचिन आणि युविका त्यांची हे लग्नाआधींचा सुंदर फ्रेज एन्जॉय करत असतात. आज राज येणार असतो म्हणून युविका फार खुश असते आणि म्हणूनच जान्हवीला एंगेजमेंटचा अल्बम बघण्याचं कारण सांगून ऑफिस नंतर घरी घेऊन आली असते. सचिन दुपारीच घरी आला असतो. थोडा आराम करून तो राणीबरोबर एंगेजमेंटचा अल्बम बघतो. अगं जान्हवी, किती दिवसांनी आली आहेस आज? नीताचं लग्न झाल्यापासून तुम्ही दोघं पण आला नाहीत घरी. आणि कशी आहेस तू? युविकाची आई विचारते. हा काकू, मी मस्त. तुम्ही कशा आहात? आजकाल युविकाला रोजच भेटत असते मी. हिच्याबरोबर रोजच शॉपिंग चालू आहे. आणि गीताचं बोललं तर ती तर बिझी झाली आता, जान्हवी बोलते. युविका म्हणते, अगं आई, म्हणून तर आज मी हिला मुद्दाम घेऊन आली आहे. असं पण तिने एंगेजमेंटचा अल्बम पण पाहिलं नाही आहे ना. आई म्हणते, ठीक आहे मग, जा तुझ्या रूममध्ये. राणी आणि सोनू पण अल्बम बघताय. सोनू म्हणजे राज घरचे मोठे, त्याला लहानपणापासून लाडाने ह्याच नावाने हक मारतात. युविका म्हणते, ठीक आहे, आम्ही पण जातो. नशीब वाचले बरं झालं आई, सोनू बोलली नाही तर काय सगळा प्लॅन फ्लॉप झाला असता. मनातच विचार करत ती जान्हवीला घेऊन आत जाते. युविका आत जाऊन लगेच राजला मिठी मारत बोलते. युविका म्हणते, आज मी खूप खुश आहे. फायनली तू आलास. बोलून त्याला गालावर किस करते आणि कसा आहेस विचारते. राज म्हणतो, ओ हो, आज मॅडमचं जास्तच प्रेम होतो चाललं आहे. नाहीतर आल्यावर तर पाहिलं भांडायची तयारी असते. राणी म्हणते, ते लग्न ठरल्यापासून मॅडम जरा कमी भांडतात. युविका लगेच रागाने बाजूची उशी फेकून राणीवर मारते आणि राजला पण पोटात एक बुक्का मारत बोलते, मी काय नेहमी भांडत असते का? आणि लगेच जान्हवीकडे जाऊन बोलते, चल जान्हवी, आपण बाहेर जाऊ. या दोघांबरोबर बोलून काही फायदा नाही. जान्हवीचं नाव ऐकून राज लगेच मागे बघतो, कारण एवढ्या वेळ त्याचं लक्षच नसतं. जान्हवीला पण त्याला इथे बघून आश्चर्य वाटतं आणि तिलाही त्याला जाऊन मिठी मारावी वाटत असतं. राज म्हणतो, हाय जान्हवी, कशी आहेस? जान्हवी म्हणते, मी मस्त. आणि तू? राज म्हणतो, मजेत. युविका मनातच विचार करत असते, किती फॉर्मल बोलतात हे. आणि लगेच ती राणीला बोलते. युविका म्हणते, राणी प्लीज एक काम कर ना, क्यूटचा चेहरा करून बोलते. राणी म्हणते, अजिबात नाही, तुला जे पाहिजे ते तूच घेऊन ये. युविका म्हणते, आता थोडे दिवसांनी तर मी जाणार आहे, मग तू आज माझं एक काम नाही करणार? थोडं नाटक करत बोलते. आणि असं पण मी तुला माझ्यासाठी नाही, राजसाठी सांगते आहे. खूप भूक लागली आहे तर खाली जाऊन वडापाव घेऊन ये ना. बिचारीने खूप दिवस खाल्ले नसतील ना. राज म्हणतो, मला चालेल. असं पण 4 महिने होतील आता मी वडापाव खाल्लाच नाही. वडापावचं नाव ऐकून लगेच बोलतो. राणी म्हणते, ठीक आहे दादा, फक्त तुझ्यासाठी म्हणून जाते. असं पण मी नाही गेली तर आता तूच जाशील. आणि तू आजच आला आहेस म्हणून मी जाते. राणी निघून जाते आणि युविका पण तिच्या मागे लगेच निघते. फक्त 10 मिनिटं, हा मी पण आले. आईला चहा बनवायला सांगून आणि जाताना दरवाजा थोडा बंद करून जाते. तसं जान्हवी, अगं दरवाजा कशाला बंद करतेस? पण तिचं बोलणं ऐकायला ती नसतेच. राज म्हणतो, टेन्शन नको घेऊस, तिने फक्त ओढून घेतला आहे आणि मी तुला काही करणार नाही. जान्हवी म्हणते, ते माहीत आहे, पण तू तर घरी जाणार होतास ना आज? राज म्हणतो, हो जाणार आहे, पण म्हटलं एवढे दिवस कोणीतरी वाट बघत आहे, त्याला आधी भेटून जावं. जान्हवी म्हणते, मग झाली का भेट? राग आल्याचं नाटक करत. राज म्हणतो, नाही ना अजून. तिच्याजवळ येत बोलतो आणि तिला मिठी मारतो. जान्हवी पण लगेच त्याला मिठी मारते आणि कसा आहेस विचारते. अगं आता तर बोललो मस्त आहे, आणि आता तर एकदम भारी. जिला भेटायला आलो होतो ती भेटली, मग तर एकदम खुश. राज बोलतो. मग जान्हवी त्याला हातावर एक फटका मारते आणि त्याच्यापासून बाजूला होत बोलते, पण मला नाही बोलायचं आहे. राज म्हणतो, का ग, काय झालं? जान्हवी म्हणते, तूच बोलला होतास ना नेक्स्ट वीकमध्ये येणार आहेस तिथे, आणि आज दुपारीच आला तरी सांगितलं नाहीस. राज म्हणतो, आता जर कोणाला सरप्राईज आधीच सांगितलं तर कसं होणार? तिचा हात पकडून तिला जवळ घेत बोलतो. तेवढ्यात युविका येते आणि जान्हवी लगेच घाबरून बाजूला होते. युविका म्हणते, डोंट वरी, मीच आहे. किती घाबरतेस? राज म्हणतो, युविका, ही चीटिंग आहे यार. अजून 10 मिनिटं झाली नाही. युविका म्हणते, हो का? ठीक आहे मग, मी बाहेर जाते आणि तुमचे काकासाहेब जे घरात आल्या आल्या तुम्हाला विचारत आहेत त्यांना पाठवून देते. राज म्हणतो, थँक्यू माते. तिला हात जोडून बोलतो, आलोच मी काकांना भेटून. बोलून बाहेर निघून जातो. जान्हवी मात्र शांत उभी राहून इकडे तिकडे पाहत असते. एवढं कसलं टेन्शन घेते मी, काही पाहिलं नाही. युविका तिला बघून बोलते. जान्हवी तिला एक मिठी मारते आणि थँक्स बोलते. मग त्या दोघी अल्बम बघत थोडा वेळ बसून गप्पा मारतात आणि बाहेर जातात.
सगळ्यांबरोबर बसून नाश्ता करून झाल्यावर जान्हवी बोलते, खूप लेट झाला आहे, मी निघते आता. युविका, अगं थांब, आम्ही येतो तुला सोडायला. आज राज आहे ना माझ्या ड्रायव्हर, बरोबर ना? राजकडे बघून बोलते आणि राजला तिला काय बोलायचं आहे ते लगेच कळतं आणि तो पण हो बोलतो. मग ते तिघे एकत्र खाली जातात. राज युविकाकडे चावी मागतो तर ती त्याला तिच्या स्कूटीची चावी देते. राज म्हणतो, अगं ही चावी कशाला? काकांच्या गाडीची चावी पाहिजे आहे. युविका म्हणते, अरे मला वाटलं ही चावी पाहून खुश होशील, असं पण मी पप्पांच्या गाडीची चावी आणलीच नाही. जान्हवी म्हणते, अगं पण स्कूटीवर आपण तिघे कसे जाणार? युविका म्हणते, मी म्हटलं का मी येते म्हणून? राज लगेच तिला मिठी मारतो आणि तूच माझी खरी बहीण आहेस बोलतो. युविका म्हणते, जास्त मस्का मारू नकोस, लगेच सोडून परत यायचं आहे. मी जास्त वेळ वाट बघणार नाही. बरोबर अर्ध्या तासात इथे पाहिजेस. जान्हवी म्हणते, अगं युविका, तू एवढा वेळ इथे काय करणार? युविका म्हणते, डोंट वरी, माझा एक इम्पॉर्टंट कॉल येणार आहे, तोच अटेंड करेन. असं पण तुमच्यामध्ये मला हड्डी नाही बनायचं आणि आता लवकर जा, माझा विचार बदलायच्या आधी. राज जान्हवीला सोडून येतो तरी युविका मॅडम फोनवरच बसतात. मॅडम, तुमचं झालं असेल तर जायचं का घरी? राज तिला बोलतो. मग युविका पण फोन ठेवते आणि दोघं घरी जातात. जेवण झाल्यावर राज थोड्या वेळाने त्याच्या घरी जायला निघतो. युविका पप्पांबरोबर त्याला सोडायला जाते आणि लवकर परत ये सांगते. 3-4 दिवस घरी राहून राज पल्लवीला घेऊन परत युविकाच्या घरी येतो. दुसऱ्या दिवशी विकेंड असल्याने सगळ्यांना सुट्टी असते, म्हणून सचिनने सगळ्या कझनसाठी अलिबागला वन डे पिकनिक अरेंज केली असते. स्नेहलला 5 महिने झाले असतात. तिला पण नंतर जास्त कुठे जाता येणार नाही आणि युविकाच्या लग्नानंतर सगळे परत कधी एकत्र भेटणार माहीत नाही, म्हणून हा सगळा प्लॅन असतो आणि त्यामध्ये युविकासाठी 2 पण सरप्राईज असतात. राजला जान्हवी बरोबर थोडा वेळ घालवता यावा म्हणून युविका सगळ्यांना रिक्वेस्ट करते की तिच्या फ्रेंड्स पण ह्या पिकनिकसाठी आले तर चालतील का. जान्हवीला एकटीला घेऊन गेल्याने सगळ्यांना कळेल म्हणून ती गीता आणि अक्षयला पण बोलवणार असते. तशी ही पिकनिक तिच्यासाठी असते आणि त्या तिघांना सगळेच ओळखत असतात, म्हणून सगळे लगेच तयार होतात. सगळ्यांना एकत्र जाता यावं म्हणून राजने एक ट्रॅव्हल बुक केली असते. स्नेहा आणि स्वप्नील पण रात्रीच युविकाच्या घरी आले असतात. सकाळी सगळे 6ला घरून निघतात. हेमंत, राणी आणि पल्लवी लगेच जाऊन लास्ट सीट पकडतात. स्नेहा आणि स्वप्नील पुढेच बसतात. युविका पण मागेच जाऊन बसते. राज मात्र पुढेच थांबतो, कारण अजून बाकी सगळ्यांना त्यांना पिक करायचं असतं. आधी जाऊन नीता आणि अक्षयला पिक करतात. गीता आणि अक्षय सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतात आणि सगळे त्यांनाही गुड मॉर्निंग बोलतात. युविका म्हणते, हॅपी फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरी लव्ह बर्थ. गीता म्हणते, थँक्यू मेरी जान बोलून तिला मिठी मारते. अक्षय पण तिला थँक्यू बोलतो आणि बाकी सगळे पण त्या दोघांना विश करतात. नंतर जान्हवीला पिक करायला जातात. तिच्याकडे एक एक्स्ट्रा बॅग असते, म्हणून राज तिला हेल्प करायला खाली उतरतो आणि तिला पाहतच राहतो. व्हाईट टी शर्ट, ब्ल्यू जीन्स, शॉर्ट, हलकासा मेकअप आणि मोकळे केस, खूप सुंदर दिसत असते. तिच्या जवळ जाऊन हातातील बॅग घेत बोलतो. राज म्हणतो, लगता है आज तो आप हमें मार ही डालोगे. जान्हवी म्हणते, वैसे आप भी कुछ कम नहीं हो. ब्लॅक टी शर्ट विथ शॉर्ट कार्गो, तो पण खूप हँडसम दिसत असतो. दोघेही गाडीत येतात. जान्हवी सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलते. सगळे तिला पण विश करतात. तोपर्यंत गाडी चालू होती. जान्हवीचा बॅलन्स जातो आणि ती पडणार असते, पण राज तिला पकडतो. सगळे त्यांच्याकडे बघत असतात. तोपर्यंत युविका त्यांचा फोटो काढत आणि मोठ्याने परफेक्ट शॉट बोलते. तसे सगळे तिच्याकडे बघतात. राज पण तिला रागाने लूक देतो आणि जान्हवी लगेच तिच्या बाजूला जाऊन बसते. युविका म्हणते, अगं आपण एका दिवसासाठी जातो आहोत, मग 2 बॅग कशासाठी? जान्हवी म्हणते, आहे काहीतरी सगळ्यांसाठी सरप्राईज. युविका म्हणते, काय आहे ते तर सांग. जान्हवी म्हणते, सरप्राईज आहे, कळेल सगळ्यांना बरोबर. युविका जान्हवी बरोबर बोल. सचिनला मेसेज करत असते आणि तिला आश्चर्य वाटत असतं. सुट्टीच्या दिवशी सचिन एवढ्या सकाळी जागा कसा? तोपर्यंत राज ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगतो आणि व्हाईट शॉर्ट, ब्ल्यू हाफ स्लीव्स शर्ट घातलेलं एक व्यक्ती गाडीत चढते. युविकाचं लक्ष नसतं आणि त्याला पाहून राणी लगेच त्याला आवाज देते. राणी म्हणते, गुड मॉर्निंग जिजू, तुमच्या मॅडम इथे आहेत. तोही तिला गुड मॉर्निंग बोलतो आणि त्याचा आवाज ऐकून युविका लगेच समोर बघते तर तो दुसरं कोणी नसून सचिन असतो आणि ती त्याला बघतच राहते. एक तर त्याला पाहून मॅडम सरप्राईज तर असतात आणि खुश पण. त्यात साहेब खूप हँडसम जे दिसत असतात. तर हे असं पहिलं सरप्राईज जे फक्त
युविकासाठी असतं आणि दुसरं सरप्राईज सचिन आणि युविका दोघांसाठी, जे सगळ्यांनी मिळून प्लॅन केलं असतं. सचिन आल्यामुळे जान्हवी लगेच बाजूच्या सीटवर जाऊन बसते. सचिन पण सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करून युविकाच्या बाजूला येऊन बसतो आणि तिला बोलतो, कळलं एवढ्या सकाळी जाग कसा? ती पण एक क्यूट स्माइल देते. सचिन म्हणतो, आज तर खूपच छान दिसतेस आणि अशीच हसलीस तर काही खरं नाही माझं. युविका म्हणते, थँक्यू. थोडं लाजून बोलते. युविकाने पण ब्ल्यू जीन्सची शॉर्ट लाईट येलो कलरचा टी शर्ट, हाय पेन्सिल आणि थोडासा मेकअप, खूपच छान दिसत असते ती पण. ड्रायव्हरला थोडे इंस्ट्रक्शन्स देऊन राज जान्हवीच्या बाजूला जाऊन बसतो. सगळे मस्त बॉय अँड गर्ल्स अंताक्षरी एन्जॉय करत अलिबागला पोहोचतात. राजने एक 4 रूम असलेला बंगला बुक केला असतो. 2 कपलसाठी वेगळे रूम आणि बाकी सगळ्या मुलांसाठी एक आणि मुलीसाठी एक रूम. बंगल्याच्या एका साईडला गार्डन असतं आणि त्यात झोपाळे, सिसवा आणि घसरगुंडी पण असते. तर दुसऱ्या साईडला स्विमिंग पूल असतं. गाडी गेटमधून आत जाते. सगळे खाली उतरतात आणि तो बंगला बघत असतात. तेवढ्यात युविका आणि जान्हवीची नजर गार्डनमधल्या पाळण्यांवर जाते आणि त्या दोघी पण धावत तिकडे जातात. त्यांच्या मागे पल्लवी आणि राणी पण जाते. ह्या दोघी कधी मोठ्या होणार काय माहीत. स्नेहा त्यांना असं पडताना पाहून लगेच बोलते. राज स्नेहाला टाळी देत, कधीच नाही. बोलतो. सचिनला पण त्यांच्याकडे बघून हसायला येतं आणि त्याला गणपतीपुळेला पाहिलेली एखाद्या लहान मुलीसारखी अल्लड असणारी युविका आठवते. तो मनातच विचार करत असतो, अजून किती वेगवेगळे रूपे बघायला मिळणार आहेत हिची, माहीत नाही. प्रत्येक सिच्युएशनमध्ये वेगळीच वाटते मलाही आणि परत नव्याने तिच्या प्रेमात पडतो मी. थोड्या वेळात सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन येतात. सगळे मिळून मस्त नाश्ता करतात आणि सगळी मुलं जाऊन स्विमिंग पूलमध्ये उड्या मारतात. त्यांच्या मागोमाग पल्लवी, गीता आणि राणी जातात. युविका आणि जान्हवी स्नेहाबरोबर बसून त्यांचे फोटो काढत असतात आणि पुढे काय करायचं ह्याचं प्लॅनिंग चालू असतं. राजचं मात्र लक्ष फोनमध्येच असतं. त्याला एक फोन येतो आणि तो लगेच उठून गेटकडे जातो. तेवढ्यात एक बुलेट आत येते. राज सारखीच पर्सनॅलिटी असणारी एक व्यक्ती बुलेटवरून खाली उतरते. राज पण पुढे जाऊन लगेच त्याला भेटतो. राज म्हणतो, हाय ब्रो, आफ्टर व्हेरी लॉंग टाईम, रिअली व्हेरी लॉंग टाईम बोलून ती व्यक्ती त्याला मिठी मारते. मग राज त्याला घेऊन सगळे जिथे बसले असतात तिथे येतो आणि त्यांची सगळ्यांची ओळख करून देतो. हा माझा मित्र सार्थक. आम्ही ट्रेनिंगला एकत्र होतो आणि सार्थकला पण सगळ्यांची ओळख करून देतो. सगळे एकमेकांना हाय बोलतात आणि सार्थक लगेच युविका आणि सचिनकडे बघून बोलतो. सार्थक म्हणतो, यू बथ आर रेडी फॉर फोटोशूट? युविका आणि सचिन दोघं पण त्याच्याकडे बघून एकदम बोलतात. फोटोशूट? राज म्हणतो, एक मिनिट मी सांगतो. सार्थकला फोटोग्राफीची खूप आवड आहे आणि जेव्हा तो सुट्टीवर असतो तेव्हा तो नेहमी त्याची ही आवड जपतो आणि आज तो इथे तुमच्या दोघांचं प्री वेडिंग शूट करणार आहे. हे आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला तुमच्या लग्नाचं गिफ्ट आहे. युविका लगेच जाऊन राजला मिठी मारते आणि थँक्स बोलते. स्नेहा म्हणते, ही त्याची एकट्याची आयडिया नाही आहे, आम्ही पण आहोत त्यात सामील. युविका म्हणते, हो मला माहीत आहे आणि ती बाकी सगळ्यांना पण मिठी मारून थँक्स बोलते. सचिन पण सगळ्यांना थँक्स बोलतो. युविका म्हणते, पण एक प्रॉब्लेम आहे. राणी म्हणते, आता काय दी? युविका म्हणते, फोटोशूटला आमच्याकडे कपडे नाही आहेत. जान्हवी म्हणते, त्याचं टेन्शन तू कशाला घेते? ज्या बॅगबद्दल विचारत होतीस ना मगाशी, त्यात तुमच्या दोघांसाठी कपडेच आहेत. सार्थक म्हणतो, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुमच्या ह्या कपड्यांमध्ये पण मी तुमचा फोटोशूट करू शकतो आणि तो खूप छान असेल. मग तो लगेच त्याच गेटअपमध्ये स्विमिंग पूलमध्ये एका फोटोशूट चालू करतो आणि त्यांना एक एक पोज सांगत फोटो काढत असतो आणि सगळे मिळून त्यांना चिडवत असतात. त्यामुळे युविका फारच लाजत असते, पण सचिन मात्र हे सगळं फार एन्जॉय करत असतो. नंतर सार्थक त्यांना चेंज करायलाच पाठवून देतो. सेकंड फोटोशूट ट्रेडिशनल करायचं ठरलं असतं. ते दोघं चेंज करायला जातात. जान्हवी आणि राज त्यांना मदत करायला जातात. तोपर्यंत सार्थक बाकी सगळ्यांचे फोटो काढत असतो. सचिन आणि युविका तयार होऊन येतात आणि त्याचबरोबर त्यांचं परत फोटोशूट चालू असतं आणि सगळे त्यांना चिडवण्यात बिझी असतात. कोणाचं लक्ष नाही बघून राज जान्हवीला घेऊन आत रूममध्ये जातो. जान्हवी म्हणते, अरे तू मला असं का घेऊन आलास? सगळे बाहेर मस्त एन्जॉय करत आहेत. राज तिच्या ओठांवर बोट ठेवतो. तशी ती थोडी घाबरते आणि शांत होते. राज म्हणतो, घाबरलीस? ती मानेनेच नाही बोलते. अगं किती बडबड करतेस, मला काही बोलू तर दे. मग तो तिच्यासमोर एका पायावर खाली बसून
खिशातून एक गिफ्ट काढून तिच्या पुढे धरतो आणि तिला विल यू बी माइन फॉर एव्हर विचारतो. तसं तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती लगेच त्याला मिठी मारते आणि यस आय लव्ह यू राज ती बोलते. मग तोही तिला आय लव्ह यू टू बोलतो आणि दोघं थोडा वेळ तसेच एकमेकांच्या मिठीत असतात. राज म्हणतो, हे गिफ्ट तर ओपन करून बघ. मग ती ते गिफ्ट ओपन करते. त्यात 2 सोन्याच्या चेन असतात, ज्यात हार्ट शेपचे पेंडन असतात आणि त्या पेंडनमध्ये त्या दोघांचे फोटो असतात. ते पाहून ती लगेच त्याच्याकडे बघते. हे आपल्या दोघांसाठी आहे. जेव्हा आपण एकमेकांच्या जवळ नसू, तेव्हा हे आपण एकमेकांच्या किती जवळ आहोत ते नेहमी आठवण करून देतील. राज तिला बोलतो आणि तिला खूप भरून येतं. जान्हवी म्हणते, सॉरी, पण मी आता हे घेऊ शकत नाही. राज म्हणतो, पण का? जान्हवी म्हणते, जेव्हा आपण आपल्या घरी सांगू तेव्हा मी हे घेईन, नक्की घेईन. पण आता मला फक्त हे पेंडेंट हवं. आणि लगेच ती एका मधलं पेंडेंट काढून घेते आणि तिच्या गळ्यात असलेल्या चेनमध्ये घालते. राज तिच्या हातातून ती चेन घेतो आणि दे मी घालतो तुला बोलून तिच्या गळ्यात घालायला जातो आणि तिच्या मानेवरचे केस बाजूला करून तिला ती चेन घालतो आणि तिच्या मानेवर किस करतो. तशी ती लगेच शहारते आणि लगेच माने वळून त्याला पिठी मारते. बराच वेळ दोघं पण दिसत नाहीत म्हणून स्नेहा हेमंतला राजला शोधायला पाठवते. हेमंत हाक मारताच आत जातो. त्याच्या आवाजाने दोघं भानावर येतात आणि सचिन लगेच रूम मधून बाहेर येतो आणि त्याला काय झालं विचारतो. हेमंत म्हणतो, काही नाही रे दादा, तू खूप वेळ दिसला नाहीस म्हणून दीदीने तुला बघायला पाठवलं. तू तर इथेच आहेस, पण आता ही जान्हवी ताई कुठे आहे माहीत नाही. राज म्हणतो, अरे ती रूममध्ये गेली होती मगाशी. तू चल, मी आलोच तिला बोलावून. हेमंत म्हणतो, थँक्स, पण लगेच ये, सगळे वाट बघत आहेत तुझी. राज म्हणतो, ओके, आलो लगेच. हेमंतच्या मागोमाग हे राज लगेच बाहेर जातो. युविका त्याच्याकडे बघून डोळ्यांनीच विचारते, झालं का काम? तोही तिला हसून मानेने हो बोलतो. तोपर्यंत जान्हवी पण बाहेर येते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून युविकाला खूप छान वाटत असतं. स्नेहा हे सगळं बघत असते आणि तिला थोडा डाऊट येतो आणि तेव्हाच सार्थक म्हणतो, राज चल चल ये, वहिनींना घेऊन बाकी सगळ्यांचे तर फोटो झाले, आता फक्त तुम्ही दोघंच राहिलात. मी मस्त पोस्ट सांगतो तुम्हाला. युविका लगेच कपाळावर हात लावते आणि सगळे राजकडे आश्चर्याने बघायला लागतात. फक्त सचिन आणि गीता सोडून जान्हवीला तर काय करावं कळत नाही. मग राज जान्हवीच्या बाजूला जाऊन उभा राहतो. मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचं आहे, तो बोलतो. जान्हवी त्याच्याकडे बघत असते आणि तो तिचा हात पकडून सगळ्यांना सांगतो, गाईस, मला जान्हवी आवडते. आम्ही 5 महिने एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि आता तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही, कारण मी तिला आत्ताच प्रपोज केला आहे आणि ती हो पण बोलली आहे. युविका खूप खुश होते आणि लगेच त्या दोघांना मिठी मारून त्यांना कॉंग्रॅच्युलेशन बोलते. जान्हवी लगेच लाजून मान खाली घालते. स्नेहा म्हणते, मला सकाळपासून वाटत होतं काहीतरी गडबड आहे आणि हे सगळे युविका मॅडमला माहीतच असेल ना. स्नेहा युविकाचा कान पकडून बोलते. युविका म्हणते, हा, म्हणजे तसं थोडंसं माहीत होतं, ती नाटक करत बोलते. मग सगळे त्या दोघांना कॉंग्रॅच्युलेशन करतात आणि सार्थक लगेच बोलतो, चला तर मग परत प्रपोज कर तिला आमच्या समोर आणि मी माझं काम करतो. तिथलं फोटोशूट झाल्यावर सगळे जेवून थोडा आराम करून संध्याकाळी बीचवर जातात. तिथे त्यांचं 3रं फोटोशूट करतात. आकाशात सनसेट होत आला असतो आणि त्याच्या खूप छान कटा आकाशात नाही तर समुद्राच्या पाण्यात पण दिसत असतात. सार्थक युविका आणि सचिनचे फोटो काढून झाल्यावर बाकीच्यांचे पण फोटो काढतो आणि सगळे सनसेट एन्जॉय करत थोडा वेळ पाण्यात खेळून बंगल्यावर परत येतात. रात्री अक्षयने गीतासाठी सरप्राईज प्लॅन केलं असतं. शेवटी त्यांची फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरी जी असते, गार्डन एरियामध्ये मस्त कॉम्फायर लावलं असतं. तिथे ते दोघं केक कट करतात आणि सगळे त्यांना विश करतात. मग जेवण करून सगळे मस्त तिथे बसून गेम्स खेळतात. म्युझिक लावून मस्त डान्स पण करतात. स्नेहा आणि स्वप्नीलसाठी पण ही पिकनिक खूप स्पेशल असते. यानंतरच्या प्रत्येक पिकनिकमध्ये अजून एक छोटा मेंबर त्यांच्या बरोबर असणार असतो. त्यामुळे ते पण एकमेकांची कंपनी एन्जॉय करत असतात. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन ऑल करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पोहोचतील. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.